नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत सर्वात मोठं कृषी प्रदर्शन बघायला. पारंपरिक शेतीपासून आधुनिक शेतीपर्यंत जाण्याचा मार्ग आज आपण पारंपरिक शेतीपासून आधुनिक शेतीपर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे कृषी प्रदर्शन. आज भारतातलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन बघायला आलं आहे. भरपूर गर्दी आहे. थोडंसं व्हिडिओ वगैरे शूट करून थोडंसं एवढं पॉसिबल नाही होणार, पण तरी पण तुम्हाला हे कृषी प्रदर्शन दाखवण्याचा एक प्रयत्न. भरपूर गर्दी आहे. छोट्याशा लहान मुलांनी पसोरा गोल्ड त्यांच्या काय हे कशाचं आहे हे? आ म्हणजे काय आहे ते? थँक्यू. लाईटीपासून शेती करायचं ना. ते 8 वर्षापासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणारे आमचे एम्प्लॉई म्हणजे शरदजी शिंदे सर हे या ठिकाणी योग्य मार्गदर्शनासाठी 4 दिवस झाले कार्य करत आहेत. तर जेही शेतकरी बंधू टरबूज खरबूज काकडी पिकाची लागवड करत असतील तर त्यांनी त्यांची एक वेळ अवश्य भेट घ्यावी. भरपूर मोठा मेळावा भरलाय. चिनू पुष्य वाटाचा कार्यक्रम चालू. यांनी मधूनच घुसून पिशव्या घातल्या. जाहिरात. सोलर सिस्टीम, सोलर रफटॉप आहे. आता आपण चाललोय 7 नंबरच्या सेक्शन मध्ये. चिनू नाही तिचा शूज हरवला पायातला. सांगत होती पायातला शूज हरवला. ती घेऊन चालेल बघ बरोबर. पडलं ग पडलं माऊस काय ना. चिनू कसं ट्रॅक्टर बसवले. चिनू येते का? नवीन प्रकारची आधुनिक प्रकारची पिठाची गिरण. दो लाख 12,000. 2,12,000. हाँ जी. ही बघा चिनू कशा आईस्क्रीम बघा. बाहेर एक्झिट केलेलं आहे.
स्टॅच्यू ऑफ छत्रपती संभाजी महाराज. झालं कृषी प्रदर्शन बघून. चिनी वय असं एन्जॉय नाही करता आला है ना आपल्याला. ठेवून दिला मस्त गाडीला घेऊन हिंडायला. सोबत लहान पोरगी असली म्हणजे एन्जॉय नाही करता आला एवढा. कसं वाटलं तुला कृषी प्रदर्शन बघून? मी तर पहिल्यांदा झालं कृषी प्रदर्शन बघायला. एवढं 25 वर्षापासून पुण्यात राहते पण एकदम कृषी प्रदर्शन बघायला नाही आली. आज पहिली वेळ ही कृषी प्रदर्शन बघायला यायची. गर्दी होती जास्त. आता आम्ही घरी जायला निघाले. त्याच्यामुळं आजचा हा व्लॉग कृषी प्रदर्शनचा इथंच मी संपवते आहे. तुम्हाला जो व्लॉग आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. असंच सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.